हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओबद्दलची जी माहिती होती ती तुम्हाला मी आधीच सांगितली होती. जर तो तुम्ही व्हिडिओ अजूनही नाही बघितला असेल तर तो माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की बघू शकता. तर ह्याच्या बाबतीत मी तुम्हाला माहिती सांगितलीच होती, तरी परत सांगते की हा आहे आमच्या लग्नाचा, म्हणजेच आमच्या नाही, म्हणजे आमच्या इकडे कशी रीत असते लग्नाची, तर त्या लग्नाविषयीचा हा पहिला व्हिडिओ होता. तर ह्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आमच्या गावाबाहेर जंगलामध्ये माराई नावाची देवी आहे. म्हणजे त्या देवीला पहिलं निमंत्रण जातं आणि नंतरनं लग्नाची सुरुवात होते. तर ही देवी म्हणजे काय करतात नेमकं, तर ह्या देवीसाठी जी आपले घरातले जावई लोक असतात, ते जावई लोक जंगलात जातात. जंगलातनं लाकूड फाटा आणतात आणि त्या लाकडाची एक खुद्द देवी स्वतः तयार करतात. आणि जो माणूस खणतोय बघा तिथे, आणि तुम्हाला बाकीच्या पण अशा गाडलेल्या दिसत असतील लाकडाच्या मूर्त्या, तर तिथे प्रत्येकाच्या लग्नाच्या टायमाला आणून असं एक स्थापन करतात. ही जुनी परंपरा आहे. बहुतेक हे निमंत्रणाचंच असेल, त्यांचं काहीतरी असेल जुन्या लोकांनी तयार केलेलं. तर जी तुम्हाला हात जोडून दिसतंय का, ती आहे माराई देवी. आणि ह्या देवीचं मंदिर आता सध्या गावात बांधकाम सुरू आहे आणि नंतर मग खूप जवळ होईल. आता सध्या तरी एकंदरीत 2 ते 3 किलोमीटर आम्हाला चालत यावं लागलं ह्या देवीसाठी. आणि मग मस्तपैकी जे हंड्यामध्ये पाणी वगैरे ह्या बुली घेऊन आल्या होत्या त्या तिथे ओतणार, गोल फिरणार, 5 फेऱ्या मारणार. पहिल्यांदा 5 फेऱ्या मारल्यानंतर मग तिथल्या त्या देवीची पूजा वगैरे करणार. पूजा वगैरे करून झाली की तिला सगळं दाखवणार, हळद वगैरे. आणि जी त्यांनी लाकूड म्हणून आणून देवी स्थापन केलेली आहे आपल्या नावाची, त्या देवाला पहिल्यांदा हळद वगैरे लावणार आणि नंतर मग आपल्या जो नवरदेव आहे त्या नवरदेवाला हळद वगैरे लावणार. आणि नंतर मग जी नवरदेवाला हळद लागते ती उष्टी हळद नवरीकडे नंतर जाणार संध्याकाळच्या टायमाला. तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शूट करून दाखवला असता, पण प्रत्यक्ष हे आपल्या घरातलं लग्न नाही, शेजारच्या घरातलं लग्न आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विधी आपण काही शूट करू शकलो नाही. तसं आपल्या घरातलं जर असलं असतं तर स्वतः तिथे जाऊन उभं राहून काढलं असतं. पण हे शेजारच्या घरीचं लग्न आहे आणि तिथं आपलं सारखं जाणं एक चांगलं दिसत नाही. गावाकडचे लोक गोष्टी तयार करतात वेगवेगळ्या. त्यामुळे मग आपण आपल्या घरातलं, जेव्हा आता आमच्या घरामध्ये तुम्हाला मी पुढच्या वर्षी लग्न आहे माझ्या सख्या पुतण्याचं, तर तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये दाखवू शकते आमच्या घरातल्या लग्नाची. पण हे आता सध्या शेजारच्यांचं लग्न असल्यामुळे इथली प्रत्येक डिटेल्स मी तुम्हाला नाही दाखवू शकत. माझ्या परीने जितकं होईल मी तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ह्यांची पूजापाठ वगैरे मस्त झाली आणि बायका सावलीमध्ये मस्तपैकी बसून होत्या. आणि तेवढ्यात आमचे राजा राणी, म्हणजेच माझा दादू आणि माझी श्रावणी पप्पाला मागं लागले असेल की आत्ता जाऊ म्हणून, आणि ते पण लगेच आले. आणि त्यांच्यासाठी पण हे सगळं नवीनच होतं. आणि एवढ्या उन्हामध्ये यायचं म्हटलं तर खूप अवघड आहे, कारण की ही विदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याला सुरुवात होते. आणि तुम्ही बघत असाल लाकडाची देवी बनवलेली आहे त्यांनी, आता ती स्थापित करणार तिथे. आणि तुम्ही बघा हळद वगैरे तिथं अगोदरच त्या देवीला लावलेली आहे. अशा प्रकारे ह्या देवीची पूजा केली जाते. या पूजेमध्ये फक्त त्यांच्या ज्या घरातल्या असतात सुना, मुली आणि जावई आणि जे चुलते वगैरे असतात, हे सगळे ते एकत्र मिळून पूजा करतात. आणि जी सगळ्यात घरातली मोठी असते, म्हणजे सगळ्यात घरातला जो मोठा भाऊ असतो त्याची जी बायको असती, तिने अनवाणी पायाने तेवढं चालत यायचं. मग पायामध्ये काटा रुतू दे किंवा काही होऊ दे, तिने थांबायचं नाही. तिचे केस मोकळे असतात. तिच्या डोक्यावरती एक चुंबर केली जाते आणि त्या चुंबरीवरती एक हांडा ठेवला जातो. आणि कमरेला एक पोटली बांधली जाते, ज्यामध्ये बाया तांदूळ वगैरे टाकत येतात. किंवा मग आता ऊन असते त्याच्यामुळे प्रत्येक घरातली जी शेजारची बाई असती, जसं आपण पुढं चालत जाऊ तसं त्या प्रत्येक बाया तिचं पाय धुणार, कारण की ऊन असतं माहिती असतं. त्याच्यामुळं मग तिला पाय धुणार, तिचे हळद कुंकू लावणार तिला. आणि नंतर मग तसं ते पुढेच जात राहायचं. पण आता हे जंगलाचं असल्यामुळं मग काय काटं ऋतू दे किंवा काय ऋतू दे, तिने थांबायचं नाही आणि पुढे चालत राहायचं. अशा प्रकारे हा व्हिडिओ असतो. तर हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ माझी श्रावणी शूट करत होती. आणि त्यामध्ये ह्या बायका ज्या बसलेल्या आहेत त्या खूप तिला हसत होत्या.
पण असो, लहान आहे, तिला कळत नाही की आपल्यावरती कोण काय हसते किंवा आपल्यावरती कोण काय टोंट मारते. तर झालं मग. चला, तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पुढचं जर काही मला व्हिडिओ करता येईल तर मी तो नक्कीच लग्नाचा व्हिडिओ तयार करेन. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.